नमस्कार. जिला टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सुरेखा प्रकाश पवार. काय तुमच्या मुलाबरोबर झालं? माझा मुलगा गावी होता, हळदीच्या दिवशी आला. एक त्याच्या मित्राची हळद होती तर तेव्हा आला तिथून गावीहून. आणि परत मग त्याला काय झालं, नाचला बिचला 12:30 वाजता. त्याला काही माहीत कोणाचा कॉल आला का काय, दोस्ताला तिकडे सोडायला गेला. पाटील नगरमध्ये एक दोस्त आणला होता त्याने, तर तिकडे सोडायला गेला त्याला. तर त्याच्यावर गोळे झाडले. ते दोस्त होते म्हणला तिकडं, त्याचे ते दोस्त म्हणले त्याला सोडा ये म्हणून तिकडं. तर तिकडंच त्याला गोळीबार केला. तर मोन्या फुलावरे त्यांनी आणि सोन्या साळुंके त्या होते, त्याचे सगळे पोरं होते, कुठले कुठले होते ते काही माहीत नाही. तर त्यांनी त्याला त्याच्यावर गोळीबार केला. मी घेत नव्हते, मी गावी होते. तर मग त्याच्यावर पोलिसांनी त्यांना काय म्हणलं की ह्यांनीच ह्याच्या हाताने गोळीबार केला म्हणून. तर हाताने मारून घेतली, उजव्या हाताने डाव्या हातात ह्यांनी गोळी मारली. वरी 2 गोळ्या मारल्या आणि बाकीची एक गोळी हातात मारली. आता ते हातात माराय मग मी गावीहून आले आणि कंप्लीट करायला गेले. तर माझी कंप्लीट घेतली, काय नाही, ती सगळं त्याच्याच अंगावर त्यांनी टाकलं की त्यांनीच हे केलं म्हणून. त्यांनीच मारून घेतले आपल्या हाताला गोळी. ठीक आहे, ही आता मी बोलते ना, ती स्टेटमेंट माझ्या मुलाने दिलेले, व्हिडिओ बी काढला मी आता माझ्या मुलं. हां, ही म्हणलं मी माझ्या दोस्ताला सोडायला गेलो, हळदीला आलतो, दोस्ताला सोडायला गेलो तर तिकडं माझ्यावर त्यांनी गोळीबार केला. आणि त्या मोने फुलावऱ्याने आणि सोने साळुंके. ती हळद होती मित्राची, हळदीला आलता ते तिथं. मग ती तसेच हळदीसाठी ते मित्र आलते, तिकडे सोडवायला गेलं त्यांना. तिकडे राहत होते मित्र. ते गोळीबार करायचं कारण काय? जुना वाद काय नाही, उलट हे पहिला तो दोस्त होता त्याचा. तर ही कोणचे काय फोटोस बिटूस काय म्हणतात झाले ते मला काहीच माहीत नाही. फक्त माझ्या पोराने एवढंच, जे आता मी आले ना तेव्हा चौकीत कंप्लीट करायला गेले, त्यांनी कंप्लीट घेतली नाही माझी. जा म्हणले तुझं पोरगं फसवणूक, म्हणलं तुझ्या पोरानेच मारून घेतली. तर माझा अर्ज बी घेतला नाही काय ना. आता काय मागणी? आता ठाण्याला देऊन आले, अजून दुसरीकडे देते. ठाणा काय दिलं अर्जामध्ये? लिहिली ती जी आहे ती स्टेटमेंट ती लिहिलेली आहे त्याच्यामध्ये. जे आता मी हे झालेलं आहे ना, ती काय ती बोललेलं आहे ते लिहिलं आहे अर्जामध्ये. मला न्याय पाहिजे. हां, काल 5/6 रोजी रात्री 11:30 ते 12 वाजताच्या सुमारास फिर्यादी हे पाटील नगर येथील मैदानात उभा राहिलेले असताना अचानक येथील आरोपी अभिषेक पवार उर्फ अभि त्याच्या इतर साथीदारासह येऊन त्यांनी 2 राऊंड फिर्यादीच्या अंगावर फायर करण्याचा केले आणि त्याबरोबर फिर्यादी हे त्याला चाहूल लागताच फिर्यादी त्या ठिकाणावरून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळाला. त्याच्यानंतर आरोपीने स्वतः त्याच्या आणलेल्या वेपन मधून आपल्या डाव्या हाताच्या दंडामध्ये एक गोळी मारून स्वतःला जखमी करून घेतलेले. सदर बाबत खडकपाडा पोलीस ठाण्याला जीवे ठार मारण्याचा गुन्ह्याची नोंद आणि इतर कलमान्वये नोंद केलेली आहे. गुन्ह्याचा तपास PI आंधळे हे करीत आहे. त्यातील जो आरोपी आहे, आरोपीचा जो विरोधक आहे सोन्या साळुंके म्हणून, त्याचा स्टेटस हा यातील फिर्यादीने आपल्या मोबाईलमध्ये ठेवल्याचा त्याला राग आला व यापूर्वी झालेल्या भांडणाचा राग, अशा दोन्ही कारणामुळे हे घटना गुन्हा केल्याची समोर येत आहे. याबाबत अधिक खोलात जाऊन तपास करीत आहे.